हॅलो स्टुडंट्स, सायन्स फोरम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे, त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमधला सायन्स पार्ट 2 मधील हा 3 नंबरचा चॅप्टर. नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. हा चॅप्टरसुद्धा जास्त वेटेज असणारा टॉपिक आहे आणि एकदम सिम्पल असा हा टॉपिक आहे. 5 ते 7 मार्काला आपल्या ठिकाणी हा चॅप्टर बोर्ड परीक्षेला विचारला जातो. तर आपल्याला या ठिकाणी 7/7च मार्क्स पडले पाहिजेत. त्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी महत्त्वाची अनाऊन्समेंट करू इच्छितो. सायन्स फोरम अकॅडमीमध्ये इयत्ता 10वीमधून 11वीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE नीट MST CETच्या बॅचेसचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत हे सुरू झालेले आहेत. आपण अकॅडमीवरती येऊन त्या ठिकाणी याबद्दलची माहिती घ्या. त्याचप्रमाणे इयत्ता 11वीमधून 12वीमध्ये जाणारे जे काही विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी देखील सायन्स फोरम अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत. ओके, जे तुमचे रिलेटिव्ज आहेत, फ्रेंड सर्कल आहे, या सर्वांना या बॅचेसबद्दल माहिती द्या. त्याचप्रमाणे 2026 या इयरमध्ये, या वर्षामध्ये आपण इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅचेस म्हणजे नीट आणि JEEच्या फाउंडेशन बॅचेस रन करत आहोत. या बॅचेसमध्ये अगदी लिमिटेड असे ॲडमिशन्स आहेत. तरी देखील जरी तुमचे कुणी त्या ठिकाणी फ्रेंड सर्कलमध्ये असणारे मित्रपरिवार असेल किंवा जवळचे कोणी नातलग असतील, अशा विद्यार्थ्यांना या बॅचेसबद्दलची माहिती तुम्ही देऊ शकतात. त्याचप्रमाणे 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण रेग्युलर बॅचेस पण चालवतो, ज्यामध्ये आपण रेग्युलरचा सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे जे काही विषय आहेत यांचं टीचिंग या ठिकाणी या बॅचेसमध्ये करतो. तर या एकंदरीत 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी रेग्युलर बॅचेस आणि फाउंडेशन बॅचेस. इयत्ता 11वीमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना नीट JEE CETच्या बॅचेस. इयत्ता 12वीमध्ये जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना JEE CET, नीट आणि बोर्ड परीक्षेची बॅच. अशा प्रकारे आपण ह्या बॅचेस सायन्स फोरम अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी सक्सेसफुली रन करत आहोत. लक्षात सर्वांच्या क्लिअर? ठीक आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण त्या ठिकाणी लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 बद्दलची जी काही माहिती आहे किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. कळलं सर्वांना? क्लिअर? ओके. तर बघा, पहिला पॉईंट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. पेपरला पडलेला आहे. पेपरला आतापर्यंत कोणतं पडलेलं आहे? युनिसेल्युलरचं पडलेलं आहे. परंतु मल्टीसेल्युलरचं देखील आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे आणि एकदम सिंपल असा टॉपिक आहे हा मुलांनो. ठीक आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर आपण बघितलं कोणते कोणते आहेत ते एकदा व्यवस्थित त्यांचा चार्ट बनवायचा. असेक्शुअल रिप्रोडक्शन पहिल्यांदा माहिती युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये जे काय तुमचे जे काय दिलेले आहेत ते सर्वांचे म्हणजे बायनरी फिशन, बडिंग, जे काय आहेत रिजनरेशन वगैरे, म्हणजे नाही का, जे जे काय आहेत त्यांना व्यवस्थित लिहून घ्यायचं. त्याचं एक एक एक्झाम्पल खाली लिहून ठेवायचं, म्हणजे प्रिपरेशन करताना तुम्हाला सोपं जाईल. ओके, ठीक आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. लक्षात आलं सर्वांच्या? क्लिअर? ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला जो काही डिफरन्स आहे हा डिफरन्स देखील आपल्याला 2 मार्कांसाठी 3 मार्कांसाठी पेपरला विचारला जातो. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांट्स व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचं. हिबिस्कस जे काही तुम्हाला दिलेलं आहे फ्लावर, त्या फ्लावरमध्ये असणारे मेल व्हर्ल, परत तुमचे फिमेल व्हर्ल म्हणजे अँड्रोशियम, गायनोशियम. अँड्रोशियम कशापासून बनलेलं आहे? अँथर, फिलामेंट, तुमचं कनेक्टिव्ह. परत गायनोशियम तुमचं कशापासून बनलेलं आहे? स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. लक्षात आलं? हे झाले तुमचे इसेन्शियल व्हर्ल्स. ॲक्सेसरी व्हर्ल्स म्हणजे कोरोला, कॅलिक्स, याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगता आली पाहिजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ प्लांटमध्ये. त्याचप्रमाणे अँथरमधून जो काय पोलन ग्रेन येणार आहे तो स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होईल. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. पॉलिनेशनचे प्रकार नाही का, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन आहे, क्रॉस पॉलिनेशन आहे. पॉलिनेशन घडून आणणारे जे काही एजंट्स आहेत, बायोटिक एजंटची नावं, अबायोटिक एजंटची नावं, हे सर्वांनी प्रिपेअर करायचं आहे. मग हे पोलन ग्रेन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलन ट्यूब फॉर्म होईल, डबल फर्टिलायझेशन होईल. हे सगळं प्रिपेअर करायचं आहे सर्वांनी, लक्षात घ्या. चला पुढं. महत्त्वाचा पॉईंट आहे प्रोडक्शन इन अ त्यामध्ये ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सर्वांना आली पाहिजे, डायग्राम ड्रॉ करता पण आली पाहिजे आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन सुद्धा असणं गरजेचं आहे, कारण चॅप्टर 7 मार्काला आहे, मोठा चॅप्टर आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला सर्वांना आली पाहिजे. मेन्स्ट्रुअल सायकलवरती क्वेश्चन्स तुम्हाला 5 मार्कला पडलेले आहेत आतापर्यंत. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे जे काही रिप्रोडक्शन आहे. ओके, समजा काही ठिकाणी आपण म्हणतो की काही कपल्सला प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाही, अशा केसमध्ये कोणत्या कोणत्या मॉडर्न टेक्निक्सच्याद्वारे आपण ती प्रेग्नन्सी कन्सिव्ह करू शकतो, त्या मॉडर्न टेक्निक्सबद्दल आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आणि ॲटलिस्ट 3 टेक्निक्स आपल्याला सर्वांना पाठ असणं गरजेचं आहे.
पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्पॉर्टंट का आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय आणि व्हाय इट इज इम्पॉर्टंट हे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे काय आपले सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत, ओके, त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ओके, जसं की गोनोरिया वगैरे आहे माहिती सर्वांना. चला पुढं. आता बघू आपण आतापर्यंत जे काय बोललेलो आहोत हे पॉईंट महत्त्वाचे आहेत, हे पॉईंट सर्वांना येणं गरजेचं आहे. मग कोणते कोणते पॉईंट आहेत? डिस्टिंग्विश बिटवीन सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मार्च 22ला पडलेला क्वेश्चन आहे. म्हणजे जे काय मी बोललो स्लाइडमध्ये पहिल्या तेच तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हा पेपरला पडलेला प्रश्न मार्च 25ला म्हणजे मागच्याच वर्षी. ओके, मग युनिसेल्युलरचा क्वेश्चन पडला म्हणलं ते मल्टीसेल्युलर सुद्धा येऊ शकतं, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता स्केच अँड लेबल इसेन्शियल अँड ॲक्सेसरी व्हर्ल्स ऑफ द फ्लावर. आता या फ्लावरमध्ये इसेन्शियल व्हर्ल कोणते, जसं की गायनोशियम आहे, परत तुम्हाला सांगतो अँड्रोशियम आहे, बरोबर आहे ना? एक मिनटं. गायनोशियम हा फिमेल पार्ट आहे, अँड्रोशियम हा मेल पार्ट आहे. अँथर फिलामेंटपासून बनलेला आहे. गायनोशियम हा स्टिग्मा स्टाईल ओव्हरीपासून बनलेला आहे. हे झालं तुमचे इसेन्शियल व्हर्ल्स. ॲक्सेसरी व्हर्ल जर म्हटलं तर कोरोला आहे, म्हणजे त्याच्याने मेडअप ऑफ पेटल्स, कॅलिक्स आहे, हे सर्वांना सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज पॉलिनेशन? पॉलिनेशन म्हणजे काय? पोलिंग ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. एकदम सिंपल अशी डेफिनेशन या ठिकाणी पेपरला विचारलेलं आहे मुलांना, आपल्या टेक्स्टमध्ये पण दिलेली आहे. राईट एनी टू एक्झाम्पल्स ऑफ एजंट्स ऑफ पॉलिनेशन. म्हणजे पॉलिनेशन घडून आणणारे एजंट कोणते? बायोटिक एजंट, अबायोटिक एजंट, नाही का? फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल प्रोडक्शन इन अ प्लांट. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे की फ्लावर हे त्या ठिकाणी स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल प्रोडक्शन इन अ प्लांट कसं आहे ते आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे, किंवा याचा आपल्याला आन्सर लिहिता आलं पाहिजे. व्यवस्थित करून ठेवा जे काय बोलतोय ते, ठीक आहे ना? ओके, चला पुढं. हां, आता बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन कम्प्लीट सेंटेन्स बेस्ड ऑन दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची आपल्याला डायग्राम आली पाहिजे. त्याच्याबद्दलच्या जे काही बेसिक गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना येणं गरजेचं आहे. एकदम सिंपल आहे, बरोबर आहे ना? कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत की हाऊ मेनी इमॅच्युअर oocytes आर प्रेझेंट इन द ॲट द टाइम ऑफ बर्थ, ओके, बर्थ इन द ओव्हरी ऑफ फिमेल फिटस. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित करायचं. व्हॉट इज ओव्हुलेशन? ओव्हुलेशन म्हणजे काय? जो काय तुमचा फॉलिकल आहे तो रप्चर होतो. व्हॉट इज मिनोपॉज? मिनोपॉज म्हणजे काय? दॅट इज नथिंग बट स्टॉपेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी ही डायग्राम दिलेली आहे. अशीच डायग्राम आपल्याला पेपरला ड्रॉ करायची. कळलं सर्वांना? क्लिअर? ओके. लेबल द फॉलोइंग पार्ट्स. मग आता कधी कधी ह्या डायग्राममध्ये हे कोणते कोणते पार्ट आहेत ते लेबल करायला सांगितले. ओव्हरी कुठं आहे, युटेरस कुठे आहे, ओव्हिडक्ट कुठे आहे. कळलं का सर्वांना? म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी 5 मार्काला पडलेला आहे, तुम्हाला सुद्धा पडू शकतो. कळलं का सर्वांना? क्लिअर? ओके. यानंतर मुलांनो परत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती क्वेश्चन पडलेला आहे. ड्रॉ वेल लेबल डायग्राम. म्हणजे डायग्राम आलीच पाहिजे. विच टाईप ऑफ हार्मोन्स आर सिक्रेटेड इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्या हार्मोनची नावं तुम्हाला आली पाहिजेत. कळत राहणार, म्हणजे इस्ट्रोजन झालं, प्रोजेस्टेरॉन झालं, बरोबर आहे की नाही? ल्युटेनायझिंग हार्मोन वगैरे झाले, म्हणजे हार्मोनचे नाव आले पाहिजेत. त्यानंतर परत तुमचं ते विच टाईप ऑफ हार्मोन्स आर सिक्रेटेड झाला हा क्वेश्चन. व्हेन डज मिनोपॉज पिरियड स्टॉप. जनरली मिनोपॉज हा जनरली कधी येत असतो? ठीक आहे, म्हणजे 45 to 50 इयर्स एजमध्ये. हाऊ मेनी ओव्हरीज आर देअर इन द फिमेल फिटस ॲट द टाइम ऑफ. हाऊ मेनी ओव्हरीज म्हटले, किती ओव्हरीज प्रेझेंट असतात इन द फिमेल फिटस ॲट द टाइम ऑफ बर्थ. हे सर्वांना सांगता आलं पाहिजे. म्हणजे हा सुद्धा क्वेश्चन मला वाटतं 5 मार्कांना विचारलेला असावा. ओके, MC सायकलवरती क्वेश्चन बघा कसा आहे. मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि 5-5 मार्काचे क्वेश्चन म्हणलं तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, मेन्स्ट्रुअल सायकल आहे, बरोबर आहे की नाही? मग व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन? मेन्स्ट्रुएशनचा पिरियड किती असतो? ऑन विच डे ओव्हुलेशन होतं, नाही का? कोणत्या दिवशी ओव्हुलेशन होतं? मेन्स्ट्रुअल सायकल ज्यावेळेस असतं त्यावेळेस कोणते कोणते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अंडरगो चेंजेस, बरोबर आहे की नाही? ओके, ठीक आहे. विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. तर सांगता आलं पाहिजे. MC सायकल व्यवस्थित तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, चला पुढं. म्हणजे हा सुद्धा क्वेश्चन MC सायकलचा 5 मार्काचा होता, लक्षात घ्या. मॉडर्न टेक्निक्स. सरोगसी म्हणजे काय? IVF म्हणजे काय? स्पर्म बँक म्हणजे काय? ओके, तर हे सगळं आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलं बघा. मी तर हे सगळं त्याचा स्क्रीनशॉटच काढून ठेवला आहे. जसं की IVFचा स्क्रीनशॉट व्यवस्थित वाचून घ्यायचं एवढं. सरोगसी म्हणजे काय? स्पर्म बँक म्हणजे काय? लक्षात आलं? तर हे पॉईंट तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, चला पुढं. आता पुढं एक्सप्लेन द टर्म मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन. कोणती टर्म आहे? IVF. IVF बद्दलची माहिती त्यांनी आपल्याला पेपरला विचारली आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला या ठिकाणी स्पर्म बँकचं
स्क्रीनशॉट दिलेला आहे, सरोगसीचं स्क्रीनशॉट दिलेला आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा. कळलं? आता हे जे काही प्रिपरेशन करतात मी तुम्हाला ऑलरेडी अगोदरच्या पण स्लाईडमध्ये सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे की आपल्याला 95 प्लस जायचं आहे, इवन 100पर्यंत, अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास तर आत्तापर्यंत बऱ्यापैकी झाला असेल. त्यांनी फक्त चेक करायचं की जे पॉईंट मी बोलतोय किंवा जे पॉईंट आपण स्लाईडवरती शो केलेले आहेत, हे पॉईंट्स तुमचे झाले आहेत का नाही. ज्यांचा अभ्यास हा थोडासा जेमतेम आहे किंवा थोडासा झालेला नाही, अशा मुलांनी मात्र ह्या स्लाईडवरती जेवढं आहे तेवढं मात्र परफेक्ट पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये हे सर्व मार्क करून घ्यायचे. लक्षात आलं का सर्वांच्या? क्लिअर? ओके, चला पुढं. यानंतर मुलांनो, मेल रिप्रोड्यूस सिस्टीम आहे. क्वेश्चन हा सुद्धा आपल्याला त्यांनी 5 मार्काला विचारला आहे. म्हणजे बघा किती महत्त्वाचा आहे. ओके, इन विच ऑर्गन स्पर्म्स आर फॉर्म्ड. किती सिम्पल आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे टेस्टिस वगैरे सांगायचं. व्हॉट इज द लेंथ ऑफ स्पर्म. आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं बघा एका साईडला प्रॉपर स्पर्मबद्दलचे फॅक्ट्स. व्हॉट इज द वर्क ऑफ म्हणजे वास डिफरन्स. विच टाईप ऑफ सेल डिव्हिजन स्पर्म्स आर फॉर्म्ड. किती सिम्पल आहे. मिओसिस. नेम एनी टू अनपेअर्ड ऑर्गन्स ऑफ. ह्याच्यामध्ये कोणते कोणते अनपेअर्ड ऑर्गन्स आहेत त्यांची नावं. पेअर्ड म्हणजे काय, की जे 2-2 नाही आहेत. ओके, जे एकच आहे. जसं की तुम्ही कोणते पण सांगू शकता, तसं काय प्रॉब्लेम नाही. जसं की पेनी सांगू शकता. परत तुमचं त्या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला, हा कोणता पार्ट आहे, दॅट इज नथिंग बट युरिनोजेनायटल डक्ट सांगू शकता. त्याचप्रमाणे हे प्रोस्टेटिक ग्लँड सांगू शकता. बरोबर आहे की नाही. तर ह्या गोष्टी आपण सांगू शकतो कारण हे पेअर्ड येतं. चला सर्वांच्या क्लिअर. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मुलांनो, गिव्ह रिझन. इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग. म्हणजे हे कशामधलं झालं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थमधलं. म्हणजे इंडियन्स लोकांनी फॅमिली प्लॅनिंग हे त्या ठिकाणी फॉलो केलं पाहिजे. ओके, फॉर कंट्रोलिंग दी पॉप्युलेशन. व्यवस्थित करून ठेवा हे. गिव्ह सायंटिफिक रिझन. इट इज नॉट राईट टू कन्सिडर द मदर सिम्पल आहे. मदर रिस्पॉन्सिबल फॉर दी बर्थ ऑफ गर्ल चाइल्ड. सांगता आलं पाहिजे आपल्याला हे. म्हणजे एका साईडला आपल्याला मेल, एका साईडला फिमेल. मेल म्हटलं की XY, फिमेल म्हटलं की XX. नंतर ह्याचे गॅमेट पाडता आले पाहिजेत नाही का. गॅमेट पाडण्यात त्यांच्यामध्ये क्रॉसिंग करता आलं पाहिजे. जसं की ह्याचे गॅमेट कोणते होतील, X आणि Y. हे कोणाचे झाले, मेलचे. बरोबर आहे. आणि हे झाले फिमेलचे समजा. बरोबर, फिमेलचे असतात X आणि X. हे तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. लक्षात घ्या. क्रॉसिंग करून हे XX होईल. बरोबर आहे की नाही. हे परंतु परत XXच होईल. ह्याचं क्रॉसिंग केल्यावरती XY होईल. ओके, ह्याचं क्रॉसिंग केल्यावरती XY होईल. म्हणजे 50% पॉसिबिलिटी ऑफ गर्ल चाइल्ड, 50% पॉसिबिलिटी ऑफ मेल चाइल्ड. कळलं का सर्वांना? क्लिअर. ओके, तर हे व्यवस्थित आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके, चला पुढं. जास्त मार्काचा चॅप्टर आहे. ओके, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. राईट डाऊन सिम्पटम्स ऑफ सिफायलिस आणि गोनोरिया. सिफायलिस आणि गोनोरियाचे तुम्हाला सिम्पटम्स सांगता आले पाहिजेत. व्हॉट आर द प्रिकॉशन्स. कोणते कोणते प्रिकॉशन्स आपण घेतले पाहिजेत टू मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. कळलं? ठीक आहे. तर अशा प्रकारे हा देखील महत्त्वाचा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत. एवढे क्वेश्चन सर्वांनी प्रिपेअर करा म्हणजे कराच. ओके, तर मला वाटतं मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.